कबुतरांचा मानवी आरोग्यावरील परिणामाकरता तज्ज्ञांची समिती स्थापन करण्यात आलेली आहे। समितीला महिनाभरामध्ये अहवाल देण्याचे सरकारकडून निर्देश आहे। मानवी आरोग्याला धोका म्हणून सर्व कबूतरखाने बंदचे कोर्टाकडून आदेश आलेले आहेत। या संदर्भात समिती स्थापन करण्यात आलेली आहे। तज्ज्ञांची समिती या संदर्भातला अभ्यास करणार आहे। जुई जाधव या संदर्भातली माहिती देत आहेत। जुई, अगदीच आपण पाहतोय तृप्ती की कबुतरांच्या मुद्द्यावरून राजकारण चांगलंच पेटलं होतं। अगदी मराठी विरुद्ध जैन समाज असं हे आंदोलन देखील झालं होतं। मात्र आता कोर्टानेच आदेश दिले होते की मानवी लोकांच्या आरोग्याचा मुद्दा लक्षात घेऊन बंदी टाकणं कबुतरांच्या खाण्यावर हेच योग्य आहे। मात्र आता कबुतरांचा मानवी आरोग्यावरील परिणाम कसा होतो याचा अभ्यास करण्यासाठी एक समिती गठीत करण्यात आली आहे। विजय कंदेवाड यांच्या अध्यक्षतेखाली ही समिती गठीत करण्यात आली आहे। खरं तर मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसारच ही तज्ज्ञांची समिती गठीत करण्यात आली असल्याची माहिती नगरविकास विभागातील अधिकाऱ्यांनीच दिली आहे। खरं तर विजय कादवांडे यांच्या अध्यक्षतेखाली ही समिती असणार आहे आणि विविध विभागातील अधिकाऱ्यांचा यामध्ये समावेश आहे। महिनाभरात याचा अहवाल द्यावा लागणार आहे समितीला आणि त्यानंतर कोर्ट निर्णय घेईल की नेमकं कसं मानव जीवतेवर आज परिणाम होतो कबुतरांचा त्यांच्या विष्ठेचा आणि मग जो काय अंतिम निर्णय आहे कबूतर खाण्याचा तो उच्च न्यायालय देईल। तृप्ती, निश्चित जुई, धन्यवाद सविस्तर माहिती करता। पुढची बातमी सुद्धा मुंबईमधील आहे। मुंबईमधील सर्वच खड्डे मुंबई महानगरपालिकेकडून बुजवले जाणार आहेत। वाकोला ब्रिजवरील खड्ड्यांवरून देवेंद्र फडणवीस यांनी भूषण गगराणी यांना फोन केला होता। फडणवीसांनी थेट मनपा आयुक्तांना फोन केला। MMRDA MSRDCचे रस्ते मुंबई पालिका बुजवणार आहे। गणेशोत्सवापूर्वी सर्व खड्डे बुजवण्याचे पालिकेचं उद्दिष्ट आहे। बीडमध्ये काय होईल याचा नेम नाही, अशीच एक धक्कादायक घटना बीडमधून समोर आलेली आहे। दोन जीवाभावाच्या मैत्रिणी होत्या। 3 वर्षांपासून दोघींची घट्ट मैत्री होती, पण त्यातल्या एका मैत्रिणीचं दुसऱ्या मैत्रिणीचा खून केलेला आहे। याचं कारण म्हणजे दोघींचा एकच बॉयफ्रेंड होता। पाहूयात नेमकं काय घडलं। एक मित्र, दोन मैत्रिणी, लव्ह ट्रायंगलची क्रूर कहाणी। माझ्या प्रियकरावर तुझं प्रेम का? मैत्रिणीनंच काढला मैत्रिणीचा काटा। बीड पोलिसांच्या ताब्यात असलेली ही वृंदावनी फरताळे, तिनं तिच्या सख्ख्या मैत्रिणीचा खून केलाय, पण त्याचा जराही पश्चाताप तिच्या चेहऱ्यावर दिसत नाहीये। लव्ह ट्रायंगल मधनं याच वृंदावनीनं तिची सख्खी मैत्रीण अयोध्येचा खून केलाय। विशेष म्हणजे अयोध्या आणि वृंदावनी या दोघीही विवाहित होत्या, तरीही त्यांचं एकाच मुलावर प्रेम होतं। अयोध्या भरकडे आणि वृंदावनी फरताळे बीड मधल्या अंबिका चौकात राहत होत्या। 3 वर्षांपासून त्यांची मैत्री होती। वृंदावनीचा एक प्रियकर होता, तो वृंदावनीच्या घरी यायचा। वृंदावनीच्या घरी तिचा प्रियकर आणि मैत्रीण अयोध्या यांची ओळख झाली। अयोध्याच्या पतीचा 3 वर्षापूर्वी अपघातात मृत्यू झाला होता। हळूहळू अयोध्या आणि वृंदावनीच्या प्रियकरामध्ये जवळीक वाढू लागली। माझ्या प्रियकराचा नाद सोड असं वृंदावनी अयोध्येला सतत सांगत होती। अखेर वृंदावनीनं मैत्रिणीचा काटा काढायचं ठरवलं। वृंदावनीनं अयोध्याला तिच्या घरी बोलवलं। माझ्या प्रियकराचा नाद सोड असं वृंदावनीनं म्हणताच दोघींमध्ये भांडण झालं। तिला जबरदस्तीनं विष पाजलं। अयोध्या तडफडत असताना वृंदावनीनं आधी तिचं तोंड दाबलं आणि मग तिचा गळा दाबून खून केला। वृंदावनीनं तिच्या मुलाच्या मदतीनं अयोध्येचा मृतदेह जंगलात फेकला। उमरत जहागीर शिवारामध्ये तिने एका वाहनामध्ये तिचा मृतदेह नेऊन रोडच्या बाजूला एका झाडाझुडपात टाकून तिची विल्हेवाट लावण्याचा प्रयत्न केला होता। त्या कामी तिने तिच्या मुलाचा वापर केला। सदर ठिकाणी काही पुरावे मिळून आलेले आहेत। फॉरेन्सिक टीम त्या ठिकाणी आलेली आहेत। पोलीस स्टेशन शिवाजीनगरच्या टीमने तातडीने माननीय वरिष्ठांच्या मार्गदर्शनामध्ये जी आरोपी आहे आरोपीचा शोध घेतला, आरोपीला अटक केलेली आहे। सदर गुन्ह्याचा तपास हा अनैतिक संबंधातून झाला असल्याचा प्राथमिक अंदाज आहे। जिचा खून झाला ती अयोध्या भरकडे ही होमगार्ड होती। इकडे अयोध्या कुठे गेली याचा शोध नातेवाईकांनी सुरू केला। तिच्या भावानं अयोध्या गायब झाल्याची तक्रार दाखल केली। मग पोलिसांची चक्र फिरली आणि पोलिसांनी 24 तासाच्या आत अयोध्या भरकडेचा मृतदेह शोधला आणि वृंदावनीलाही अटक केली। जे संशयित तिच्यासोबतची मैत्रीण होती तिच्यावर पोलिसांनी संशय व्यक्त केला आणि एक 24 तासाच्या आतमध्ये तिचा मृतदेह जो आहे मैताचा त्याचाही शोध लावला पोलिसांनी
हे करत असताना जी महिला आरोपी आहे, आरोपीने अयोध्या वरकटे नावाची जी मयत महिला आहे तिला काहीतरी पाजून तो कशाने तिचा खून केलेला आहे। अयोध्येचा खून करणाऱ्या वृंदावनीला कठोरात कठोर शिक्षा व्हावी आणि या खुनामागे आणखी कोणी आहे का याची चौकशी करावी अशी अयोध्या वरकडेच्या नातेवाईकांची मागणी आहे। त्याच्यामध्ये काय म्हणजे ज्या दिवशी गायब झाली त्या दिवशी मला फोन आला होता, त्यांना मी तिच्या भावाला सांगितलं होतं की तुम्ही जा म्हणून पोलीस स्टेशनला कंप्लेंट वगैरे द्या, त्यावेळेस तिथे आले होते। त्याच्यानंतर मग मी दुसऱ्या दिवशी आलो तर तिचा मृतदेह म्हणजे तिथं सांगितलं त्यांनी की तिचा एक्सपायर झाली होती म्हणून। आता ते जे आरोपी आहेत त्यांना कठोर शिक्षा झालीच पाहिजे आणि ते अजून कोणी आहे त्याच्या पाठीमागे ते पण सापडले पाहिजे। लव्ह ट्रायंगल मधनं झालेल्या या खुनानं बीड हादरलंय। वृंदावनी आणि अयोध्या दोघीही विवाहित होत्या, त्यानंतरही त्यांचं एकाच तरुणावर प्रेम होतं। विचित्र गुंतागुंतीची नाती आणि अनैतिक प्रेम संबंध यातनं अखेर एक जीव गेला। आकाश सावंत, NDTV मराठी, बीड।